शहरामध्ये खराब झालेले टायर्स प्रदूषणाचे घटक मानले जातात। मात्र त्याच टायर्सचा वापर करून सांगलीतल्या खानापूर तालुक्यामध्ये बंधारा उभारण्यात आलाय। कसा आहे हा टायरचा बंधारा आपण पाहूयात। एरवी तुम्हा आम्हाला गती देणारी ही चाकं आज पाण्याचा वेग रोखण्यासाठी सज्ज होत आहेत। सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या पेठ गावात तिळगंगा नदीवर हा अनोखा बंधारा बांधला जातोय। खरं म्हणजे गेल्या मे महिन्यामध्ये आनंदवनमध्ये सोमनाथला एक शिबिर असते युथ, ते मी अटेंड करायला गेलो होतो आणि तिथून सगळ्या परिसरामध्ये पाहिल्यानंतर ताडोबाच्या जंगलातून आलेला एक मोठा नाला, तिथं टायर बंधारा तिथं बांधलेला होता आणि त्या टायर बंधाऱ्यातून खाली त्यांनी 16 तलाव भरून घेतलेले होते आणि त्या वेस्टेजचा या पद्धतीचा उपयोग होतो हे पहिल्यांदा पाहिलं। आणि तिकडे शिबिराकडे आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ह्या वेस्टेजचा इतका चांगला वापर आपल्या भागामध्ये करता येईल, त्यासाठी एक मॉडेल उभा करावं। 220 रुपयाप्रमाणे टायरची खरेदी झाली, पण पाण्याला अडवण्यासाठी शास्त्रशुद्ध बांधकाम हवं। शिवाय आराखड्याचं काय? नदी पात्रामध्ये जो पाया आहे तो पाया आणि त्यावर टाकणारं कॉन्क्रीट यांची चांगली अडक व्हावी म्हणून नदी पात्रामध्ये 16 मिलीमीटर व्यासाचे 1 मीटर उंचीचे बार हे नदी पात्रात मारले। अर्धा मीटर नदी पात्रात मारून अर्धा मीटर ते वरती ठेवले आणि त्यावर कॉन्क्रीट घातलं। त्यामुळं ह्या बंधाऱ्याची नदी पात्राच्या खडकाची अडक चांगली होईल असं पाहण्यात आलेलं आहे। इकडे गावकऱ्यांना हे सगळं नवीन होतं। टायरनं कसं पाणी अडणार असा प्रश्न त्यांच्या समोर होता। पण प्रथम ज्यावेळी टायर येऊन पडायचे, साहित्य येऊन पडायचं आणि दादा सांगायचे सगळ्यांना की असं असं करतोय आपण, आणि सुरुवातीला कळतच नव्हतं, समजत नव्हतं काय चाललंय ते, विश्वास वाटत नव्हता की टायर पासून बंधारा असा कधी कुठं बघितलं नाही, कधी ऐकलं पण नाही, कुठं वाचलं नाही आणि हे नवीनच काय आहे। ज्या वेळेला सुरुवात झाली, ज्यावेळेला हळूहळू ते टायर पसरायचे चालले, फुटिंगचं काम चालू झालं, त्यावेळेला लोकांना हळूहळू समजायला लागलं। या प्रयोगाला नदीच्या नैसर्गिक रचनेची ही साथ मिळाली, त्यामुळे काम आणखी सोपं झालं। नदीमध्ये असलेल्या माड म्हणजेच खडकाचा बंधाऱ्यासाठी वापर झाला। हे जे आपण पात्रात उभा आहे हे नैसर्गिक खडकाळ भाग आहे आणि हे खडकाळ भागात हा जो भाग आहे त्याचा उपयोग आपल्याला कसा होईल ह्यासाठी आम्ही इथं लोकसहभागातून सुरुवात केली। ज्यावेळी आम्हाला हा माऊलीचा ढो समजला, ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळालं, त्यावेळी आम्ही इथं एक्साव्हेशन करायचं, खोदाई करायचं सुरुवात केलं। जवळजवळ आपण इथं 21 फूट खोल काढलेलं आहे, जवळजवळ 50 मीटर म्हणजे 50 मीटर रुंद आहे आणि 600 ते 750 मीटर आपण लांबीला एक्साव्हेशन ह्या ग्रामप्रकाश बंधाऱ्याचं केलं। हा नैसर्गिक दगडी बंधारा आहे। एवढा बंधारा जर आपल्याला बांधायचा झाला तर 51 लाख रुपये कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा लागले असते, पण त्याचा खर्च वाचून असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपल्याला टेक्निकली काय करता येईल ही बाब पुढे घेऊन आम्ही हा बंधाराचं उदाहरण केलं। अर्थात याचा हेतू एकच आहे की या मोठ्या प्रमाणात महापूर आणणारा भाग म्हणजे हा शिराळा तालुका आहे। या वेस्टर्न घाटावरचं पाणी खाली महापुराला कारण ठरतं आणि तिथलं पाषाण कठीण असल्या कारणानं पाणी मुरत नाही। अशा विभागामध्ये खचराच्या जमिनी बहुसंख्य असल्या कारणानं आपापल्या शेताजवळच्या ओगळीजवळ जर आपण दोन्ही बाजूला टायर आणि मध्ये माती भरली तर वरनं पाणी पडण्याची व्यवस्था केली तर टिकाऊ स्वरूपाचं साधन, एक नवा पर्याय या भागासाठी खुला होईल। संपतरावांनी अग्रणी नदीवर केलेल्या कामाची महाराष्ट्राला कल्पना, तसंच काम आता तिळगंगा नदीवर होतंय। एरवी अशा खराब टायरचं काय करायचं असा प्रश्न असतो। त्याचबरोबर नदीपात्रात काम करताना जर कठीण पाषाण लागला तर काय अशी चिंता सतावत असते। परंतु जर थोडीशी कल्पकता असेल आणि लोकसहभागही जर नोंदवला गेला तर एरवी अडचणीच्या वाटणाऱ्या याच गोष्टी वरदान ठरू शकतात, हे या गावांनी दाखवून दिलंय। तुमची जर इच्छाशक्ती असेल आणि ती तीव्र असेल तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे सरसावतो असं म्हणतात।
कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पेठ, सांगली.